5 और 14 वर्ष की आयु पूरे होने पर आधार बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य है, लेकिन विदर्भ के कई बच्चों का यह अपडेट अब तक नहीं हुआ है। इस समस्या को देखते हुए डाक विभाग ने पूरे क्षेत्र में विशेष अभियान शुरू करने का निर्णय लिया है। आगामी 6 महीनों यानी दिवाली तक सभी पात्र बच्चों का बायोमेट्रिक अपडेट पूरा करने का लक्ष्य रखा गया है। नागपुर सहित चंद्रपुर, गढ़चिरौली, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुल्ढाना और वाशिम जिले में स्कूल कॉलेजों के सहयोग से शिविर लगाए जाएंगे। साथ ही नागपुर के 0 माइल डाकघर में शाम 4 से 9 बजे तक इवनिंग आधार सेंटर भी शुरू किया जाएगा। भारतीय टपाल विभागाद्वारे विशेषतः विदर्भ भागामध्ये मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेशन जे लहान मुलं आहेत, जे शाळेला जातात, जे 6 वर्षापेक्षा मोठे आहेत आणि 6 ते 14 वर्ष वयोगटातले जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी आम्ही एक विशेष अभियान राबवत आहोत। पुढच्या 6 महिन्यामध्ये आमचं उद्दिष्ट आहे की जेवढी 6 ते 14 वर्ष वयोगटातली मुलं आहेत त्यांचं नवीन आधार अपडेशन आम्ही करायची इच्छा ठेवत आहोत। याच्यासाठी भारतीय टपाल विभागाद्वारे वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये आम्ही याचं स्पेशल कॅम्पेन सुरू करणार आहोत। आम्हाला कॅम्प्स ऑर्गनाईज करायचे आहेत। मी जेवढे शाळेचे प्राचार्य आहेत, टीचर्स आहेत, त्यांना उद्देशून सांगत आहे की कृपया आमच्याबरोबर कोलॅबोरेशन करा। मी अपील करतो की त्यांनी आम्हाला त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे हे बायोमेट्रिक अपडेशन करण्यासाठी थोडा वेळ देण्यात यावा। आपल्याबरोबर काम करून आम्ही निश्चित एक कॅम्पेन मोडवर वेगवेगळे कॅम्प्स आयोजित करून ते मुलांचं एकदम अतिशय जलदरित्या आणि कमीत कमी त्रास देऊन आम्ही हे काम पूर्ण करण्याची इच्छा ठेवत आहोत। मी अपील करतो या वेगवेगळ्या शाळांना की त्यांनी आमच्याबरोबर येऊन आमचे जे जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये त्यांनी संपर्क साधावा। पोस्ट मास्टर बरोबर बसून त्यांनी जे तारखा आहेत ते निश्चित कराव्यात आणि त्याप्रमाणे त्यांच्या शाळेमध्ये हे कॅम्पचं आयोजन करावं। म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या पालकांना वेळ काढून परत पोस्ट ऑफिसमध्ये येऊन ते करायची आवश्यकता नाही। कॅम्प मोडमध्येच त्यांच्या शाळेमध्ये अतिशय किफायतशीररित्या आणि योग्यरित्या ते मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेशन होऊन जाईल। आम्ही पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही हे एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की पूर्ण विदर्भ कव्हर करायचा आहे। आपल्याला माहिती आहे की आपले भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आधारचं अपडेशन करत असतात। लोक आपल्या ॲड्रेसमध्ये चेंज आणत असतात, नवीन ईमेल किंवा टेलिफोन नंबरसुद्धा टाकण्याची आता सुविधा आहे। काही वेगवेगळे चेंजेस त्यांना निश्चित करावे लागतात। याच्यासाठी त्यांना पोस्ट ऑफिसमध्ये येऊन टोकन सिस्टममध्ये येऊन बसावं लागतं। बरेच वेळा त्यांचा वेळ आणि त्याच्यामध्ये थोडं त्यांचं जे श्रम असतं ते वाया जात आहे। याच्यासाठी जसं आपण नागपूरमध्ये बघतो आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर अशा वेळेस आम्ही आमचं जे इतवारी आमचं 0 माईलचं जे पोस्ट ऑफिस आहे तिथे इव्हनिंग आधार सेंटर आम्ही नवीन सुरू करत आहोत। म्हणजे संध्याकाळच्या वेळेससुद्धा जे लोक कामाला जात असतात, जे लोक नोकरदार वर्ग आहे, यांच्यासाठी विशेषतः आम्ही प्रयत्न करतात की संध्याकाळी येऊनसुद्धा आमचे 0 माईल पोस्ट ऑफिसमध्ये पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही संध्याकाळचं आधार सेंटर सुरू करत आहोत। तर मला जनतेस आवाहन करत आहे की निश्चितच या योजनेचा आणि या सुविधेचा फायदा घेण्यात यावा। या व्यतिरिक्त आम्ही हे जे इव्हनिंग सेंटर आहेत, हा पहिला सेंटर आम्ही उघडत आहोत। याचा आम्ही प्रतिसाद बघणार आहोत आणि अशा प्रकारचे वेगवेगळे सेंटर्स आम्ही पूर्ण नागपूर आणि विदर्भ भागामध्ये आम्ही निश्चित सुरू करणार। आमच्या पोस्ट ऑफिसेसमध्ये आम्ही आता आधार अपडेशनचं काम टोकन सिस्टमनेच करत आहोत। म्हणजे त्यांच्या पालकांना त्यांच्या मुलांना कधी जेव्हा घेऊन येत असेल तर ते कधी पण ते वेळ काढून येऊन ते आपलं आधार अपडेशन टोकनप्रमाणे करू शकतात। या व्यतिरिक्त संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आधार काउंटर आम्ही बंद करतो त्यावेळेससुद्धा ते आपलं जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि प्रक्रिया समजून घेऊ शकतात। म्हणजे समजा डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी असतील किंवा ते प्रोसेस कशी पूर्ण राबवता येईल, म्हणजे कमीत कमी वेळामध्ये त्यांचं अपडेशन होईल, याच्यासाठी सुद्धा आम्ही माहिती देत आहोत।